विश्वकर्मा योजना भारताच्या प्राचीन कौशल्याला पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न असून विकसित भारत घडवण्यात विश्वकर्मांची भूमिका महत्त्वाची ठरेल। वर्धा इथल्या कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन। विश्वकर्मा कारागिरांमध्ये मागास आणि अनुसूचित जाती जमातींचा सर्वाधिक समावेश असल्याचं सांगत काँग्रेस सरकारनं या वर्गाला जाणून-बुजून मागे ठेवल्याचा पंतप्रधानांचा आरोप। काँग्रेस सरकारनं शेतकऱ्यांचा केवळ मतांसाठी वापर केला। शेतकरी आणि विदर्भाच्या विकासाला केवळ युती सरकारच्या काळात गती मिळाली। पंतप्रधान। पीएम मित्रा पार्कच्या पायाभरणीसह आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजना आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनेचाही पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ। वस्त्रोद्योग क्षेत्राला जागतिक बाजारात सर्वोच्च स्थानी नेण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरू। अमरावतीचा पीएम मित्रा पार्क त्या दिशेनं प्रभावी पाऊल। पंतप्रधान। विश्वकर्मा योजनेमुळे कारागिरांचं अंगभूत कौशल्य ओळखत त्यांना पुरवठा साखळीत आणून त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणं शक्य झालं। मुख्यमंत्री। वस्त्रोद्योग पार्क आणि इतर विकास कामांमुळे विदर्भाच्या विकासाला चालना मिळून 6.5 लाख कुटुंबांना रोजगार मिळेल। दोन्ही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास। देशातून नक्षलवादाचा आणि नक्षलवादी विचारांचा समूळ नायनाट करून शांतता प्रस्थापित करणार। नक्षलवाद पीडितांशी संवाद साधताना केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही। जालना बीड रस्त्यावर मठ तांडा गावाजवळ एसटी बस आणि आयशर ट्रकच्या भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू, 28 जण जखमी। 45व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारतीय पुरुष संघाची विजयी घोडदौड सुरूच। 8व्या फेरीत इराणचा पराभव करत गाठली पुढची फेरी। महिला संघ मात्र पोलंडकडून पराभूत। आणि चेन्नई इथं सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत भारताच्या 376 धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा पहिला डाव 149 धावांवर आटोपला। बुमराहचे 400 बळी